नमस्कार मित्रांनो, मी दत्तगुरु तुमचं स्वागत करतो आपल्या ट्रॅव्हल विथ दत्तगुरु या चॅनलवरती। मित्रांनो, आज आपला प्रवास असणार आहे इचलकरंजी दर्शनाचा। नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा शहरात आलोय ज्याला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणले जाते आणि वस्त्रनगरी असं सुद्धा म्हणले जाते। तर आपण सगळ्यात पहिल्यांदा आलो आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ। महाराजांच्या पुतळ्याची स्थापना 12 ऑक्टोबर 1967 रोजी झाली। परत इथं काही बदल घडवून महाराजांच्या पुतळ्याचे परत उद्घाटन 15 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात आलं। इचलकरंजीला सांस्कृतिक आणि क्रीडा वारसा तर लाभलेलाच आहे, त्यामुळे आज आपण भेट द्यायला आलोय राजाराम स्टेडियमला। चला तर आज जाऊन बघूया। इचलकरंजीत फिरण्यासाठी लय ठिकाण आहे, पण इचलकरंजीकरांना आवडणारे ठिकाण म्हणजे ही राणीबाग। इचलकरंजी फिरायची असली तर संध्याकाळचीच फिरायची, कारण संध्याकाळचा इथला माहोल इशे हार्ड झालेला असतो। मित्रांनो, आपण आता इचलकरंजीतल्या आणि एका बागेत आले जिचं नाव आहे सुंदर बाग। चला तर आत बघूया सुंदर बाग कशी आहे। उद्यानचं नाव काय? महात्मा गांधी उद्यान। आणि आता सुंदर बाग पण म्हणतात, म्हणजे बाग नंतर झालं त्याचं, आधी महात्मा गांधी उद्यान असं होतं। महात्मा गांधी उद्यान ही बाग इचलकरंजीत अनेक बाग आहेत, मग पहिली कुठली? ती बाग राणीबाग पहिली का ही बाग पहिली? पहिली बाग सुंदर बाग। सुंदर बाग ही कधी स्थापन झाली? मला वाटतं ते 70च्या अगोदरची बाग आहे, 70 वर्षापूर्वीची अगोदरची बाग आहे। ज्यावेळी घोरपडे सरकारने ते स्थापन केली। दादा, ही बाग घोरपडे सरकारांच्या काळातली बाग आहे,
मग इथं त्या काळातली अशी इमारत किंवा वास्तू काय आहे का? पूर्वी काळात ज्यावेळी बगीचा सुरू झाला. सुरुवात घोरपडे सरकारच्या काळात हा त्यावेळी ही पहिली बाग इचलकरंजी ही पहिली बाग. हा त्या काळात मी सुरू झाला त्यावेळेचा आमचा जन्म नव्हता. हा. आम्हाला जितकं माहिती आहे की बाबा ही जुनी बाल अंगणवाडी मागची इमारत जुनी अंगणवाडी. अंगणवाडी आहे. त्या पूर्वीच्या काळात ही जुनी अंगणवाडी ही महात्मा गांधींचा पुतळा त्या काळात बसलेला पुतळा. हा पुतळा पण त्या काळातलाच आहे का? हो. त्याच्या विक्रीया इमारती हे साईडची MSCB वगैरे पुरवठा कार्यालय म्हणजे सुंदर बागेच्या साईडला असणारे ज्या इमारती आहेत त्या घोरपडे सरकारांच्या काळातल्या इमारती. आता बागेत आले म्हटल्यावर खायला तर लागणारच. तर मित्रांनो, खाण्यासाठी बागेच्या बाहेरच्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यप्रकार मिळतात. मित्रांनो, आता आपण आलोय इचलकरंजीच्या राजवाड्याजवळ. हा राजवाडा घोरपडे सरकारांच्या काळातला राजवाडा. आपल्याला आत बघायला जायचं होतं, पण आता वेळ खूप झालेला आहे, त्यामुळे आज सोडत नाही. तरी पण खास तुमच्यासाठी त्यांना विनंती करून बाहेरून थोडासा शूट घेतला. आजचा हा प्रवास आपला इथंच संपत आहे आणि आपल्या पुढच्या ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.